हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे घटस्थापना आणि आज आहे पहिली माळ. तर माझ्या आता देवपूजा चालू आहे. तर मी पहिल्यांदा देवघर स्वच्छ करून घेणार आहे. माझी दसऱ्याची साफसफाई सगळी झालेली आहे, म्हणजे घर वगैरे सगळं क्लीन करून झालं आहे. हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि आता फक्त राहिलं होतं ते देवघर स्वच्छ करायचं आणि ते मी शेवटी काम ठेवलं होतं. तर मी सगळे देव चांगले स्वच्छ घासून धुवून असे ठेवले आहेत. साईडला बघा, तिथे तुम्हाला दिसत आहेत. नंतर आता आपण अखंड 9 दिवस दिवा लावणार आहे. तो सुद्धा दिवा मी स्वच्छ घासून पुसून सुकाय ठेवला आहे. आणि माझं आता चालू आहे देवघर क्लीन करायचं. तर बघा, देवघर चांगलं मी आता क्लीन करून घेतलं आहे. तसं आपण देवघर वरचेवर स्वच्छ करत असतो, पण 1.5 महिना झालं मी काय हे स्वच्छ केलं नव्हतं. फक्त अशी देवपूजा करायची आणि वरचेवर देवघर साफ करायची, असं डीप क्लिनिंग केलं नव्हतं. तर या ड्रॉवरमध्ये एक्स्ट्राचं हळदी कुंकू गुलाल म्हणजे सगळं देवाचं साहित्य असतं. आणि हे 2 कुंकवाचे करंडे आहेत, ते पण आता मी स्वच्छ घासून क्लीन करून ठेवेन. आणि ही आहे ती देवाची जुनी घंटा. आणि आता मी नवीन घंटा घेतली आहे, त्याच्यामुळे ती मी ठेवून दिलेली आहे. आणि आता बघा, सगळा ड्रॉवर रिकामा केला आहे आणि हा स्वच्छ पुसून झाडून आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात सगळं साहित्य लावून ठेवेन. भिंतीला जाळकण लगेच पकडलेलं असतं, त्याच्यामुळे हे असं वरचेवर काढून घ्यावं लागतं. आता ही जी ब्लॅक कलरची लाईन तुम्हाला फरशीवर दिसत आहे, ती झुरळांची पेस्ट आहे. ती मी अशी वरचेवर लाईन ओढून ठेवते, जेणेकरून घरामध्ये झुरळ होत नाहीत. देवघराखाली जो मी पाट ठेवते, त्या पाटाच्या कडेला ती मी पेस्टची लाईन ओढून घेते. पाटाचा खालचा पोर्शन, त्याच्यानंतर आजूबाजूचा पोर्शन हा देवपूजेच्या अगोदर नेहमी मी पुसून घेत असते. तर आता देवघर पूर्ण क्लीन असं झालेलं आहे आणि मी आता देवपूजा करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर 9 दिवसासाठी अखंड दिवा लावणार आहे. तर त्या दिव्याची अगोदर आपण पूजासुद्धा करून घेणार आहे, ते तुम्ही पुढे बघसाल. आणि आज आहे पहिली माळ आणि आजचा कलर आहे पांढरा, म्हणून मी आज पांढरी साडी नेसलेली आहे. आणि ही साडी मला माझ्या भाचीने घेतली होती तिच्या पहिल्या पगारामध्ये. बघा, मी हे देव सगळे स्वच्छ घासून पुसून ठेवले होते. त्याच्यानंतर दिवासुद्धा घासलेला होता, तो आता चांगला सुकला आहे. माझी तब्येत बरी नसल्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये थोडासा आवाज डल वाटत आहे. तर माझी आता देवपूजा करून झाली आहे आणि आता याच्यानंतर अखंड दिव्याची पूजा करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करणार आहे. तर प्रथम दिव्याखाली अक्षता ठेवणार आहे आणि त्याच्यावरती दिवा ठेवून मग दिव्याची पूजा करून आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत.
तर दिवा प्रज्वलित करण्या अगोदर आणि त्याची पूजा करण्या अगोदर त्याच्यावरची जी काच आहे ती व्यवस्थित बसते का तिला ॲडजस्ट करते आणि त्याच्यानंतर मग मी दिव्याची पूजा करून घेत असते, जेणेकरून परत दिवा असा हलता कामा नाही एकदा पूजा झाल्यानंतर. त्याच्यामुळे अगोदरच आपण काच ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग दिव्याची पूजा करून तो दिवा प्रज्वलित करणार आहोत. आता दिवा प्रज्वलित झालेला आहे आणि याच्यानंतर मी रांगोळी काढून घेणार आहे. कसं आहे ना, पहिली रांगोळी काढून घ्यायला पाहिजे होती पण काही मी घेतली नाही कारण सगळा पसारा आजूबाजूला पडलेला होता आणि परत ती रांगोळी पण पुसली जाते तो साईडचा पसारा उचलताना, म्हणून आज शेवटी रांगोळी काढून घेणार आहे. आणि हे माझ्याकडे असे वारांचे छाप आहेत, ज्या दिवशी जो वार आहे त्या वाराची मी रांगोळी काढत असते. देवासमोर रांगोळी काढल्यानंतर देवपूजा कंप्लीट झाल्यासारखं वाटतं. तर आत्ता आपण इथेच थांबू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.